फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव गुजरी कापूसवाडी रोडवरील थांबडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात एका 40 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती पोलीस उपाधीक्षक जळगाव यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। नेमकं त्यांनी काय सांगितलं ते आता पाहूया। स्टेशन फत्तेपूर येथे गुन्हा दाखल आहे। त्यातील कलम आहे 70/1 77 351/235 BNS सह कलम 66E व 67 IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणाबर्डीच्या जंगलात फत्तेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील दोन आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जे परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI कासार पोलीस स्टेशन जामनेर हे करीत आहे। सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपींपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत। जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फत्तेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।